नित्यानंदम. आज मी तुम्हाबरोबर काय काय शेअर करू. आपल्या इथे बिडदी या आश्रममध्ये कितीतरी सकाळपासून ॲक्टिव्हिटीज होतात आणि परमहंस नित्यानंद स्वामीजी आहेत. रोज काही ना काही नवीन नवीन टीचिंग्स त्यांचं असतं. रोज सत्संगमध्ये नवीन नवीन गोष्ट सांगतात, नवीन नवीन शिक्षण देतात, नवीन नवीन ज्ञान देतात. आणि काय काय तुमच्याबरोबर शेअर करायचं मला तेच कळत नाही की एवढा ज्ञान दिलेले आहे. तर त्याच्यातलं मी थोडा तुम्हाला आधी सांगते. आधी मी आपल्या बिडदी आदिनममध्ये आमचं सकाळचं रुटीन कसं होतं ह्याच्याबद्दल मी सांगते. रोज सकाळी 4 वाजता बरोबर नित्य योगा होतात. 4 ते 5 आम्ही योगा करतो आणि 5 ते 6 पंचक्रिया करायचं आहे. पंचक्रिया म्हणजे आपल्याला इनिमा करायचा आहे, म्हणजे सगळ्या सांगितले आहे की सगळ्या होल्स आपल्याला साफ करायचं आहे. नाक साफ करायचं आहे, नेती करतो आपण इथे, आणि मग इनिमा देतो, आणि मग डोळ्यांना साफ करायला ते पाणी आहे ते डोळे साफ करतो. मग आम्ही नीम ज्यूस पितो रोज सकाळी, कडलिंबाचं पाणी योगा झाल्यावर ते पितो. आणि पंचक्रियामध्ये मेन म्हणजे हेच करतो, डोळे साफ करतो, नेती करतो, इनिमा करतो, नीम ज्यूस पितो. आणि दुसरं जे दोरा टाकून जे क्रिया करायचं असतं नाकातलं टाकून तोंडातलं, ते आम्ही फक्त करत नाही आहे. आणि हे झाल्यावर आंघोळ करून 6 वाजता बरोबर पूजा स्टार्ट होते. काय पूजा, कसली पूजा होते? आम्ही गुरुपूजा करतो. परमहंस नित्यानंद स्वामीजींचं पादपूजा करतो अगोदर, आणि त्याच्यानंतर शिवपूजा म्हणजे काय बघा, स्वामीजी इथे सर्वांना समय दीक्षा आणि विशेष दीक्षा देतात. समय दीक्षा हा सर्वात प्रथम दिलेली दीक्षा आहे सदाशिवानी प्रथम दिलेला दीक्षा आहे समय दीक्षा. ह्याच्यात आपल्याला फक्त मूल मंत्र, शिवमंत्र आपल्याला दिलेला जातो. ओम अहम हौम शिवाय नमः. हे तुम्ही लोक सर्वांनी पण हा मंत्र जप करू शकता. हा शिवमूल मंत्र आहे. हा मंत्राचा आपल्याला दीक्षा मिळते समय दीक्षामध्ये. आणि विशेष दीक्षामध्ये हा लेवल 2 आहे. ह्या दीक्षामध्ये स्वामीजी आपल्याला शिवपूजा करण्याची दीक्षा देतात. शिवपूजा आपल्याला एक आत्मलिंग देतात, ते आहे क्रिस्टलचं आत्मलिंग. आणि त्या आत्मलिंगाचा रोज आपल्याला पूजायची असते. आत्मलिंग म्हणजे काय? ॲक्च्युली खरं बघितल्यावर आपल्या आतमध्येच परमात्मा आहे, आपल्या आतमध्येच सदाशिव आहे. म्हणून त्या सदाशिवाला रेप्रेझेंट करायला त्या आपल्याला एक आत्मलिंग देतात. आणि त्या आत्मलिंगाचा रोज गुरुपादुका पूजा झाल्यावर आम्ही शिवपूजा त्याला सांगतो, शिवपूजा करतो, त्या आत्मलिंगेचा पूजा करतो. ह्या आत्मलिंगेचा पूजा करायचं, ह्या दीक्षा द्यायचं म्हणजे आपल्याला नॉनव्हेज कोण खात असेल तर त्यांनी ते पूजा नाही करायची, किंवा ज्यांना ह्या पूजा करायची दीक्षा घ्यायची असेल मग ते दीक्षा घेऊ शकता. मग त्याचा एकदा हा दीक्षा घेतल्यावर त्यांना ते नॉनव्हेज खाता येणार नाही. फक्त हा एक कंडिशन आहे. आणि रोज सकाळी हे गुरुपादुका पूजा आणि शिवपूजा केल्यावर खूप मन असं प्रसन्न होतं. म्हणजे सकाळी उठल्यावर योगा करा, मग आंघोळ करून पूजा केल्यानंतर असं वाटतं की एकदम दिवस एक मस्त एकदम एक आनंदित आहे आणि एकदम फ्रेश वाटतो आपल्याला. आणि हे शिवपूजा केल्यानंतर मग आम्ही असला हा व्हिडिओ वगैरे रेकॉर्डिंग करतो आणि लोकांना लाभान्वित करतो. लोकांना स्वामीजींच्या हे जे ज्ञान आहे ह्याच्याबद्दल अशा या यूट्यूब व्हिडिओवरून आम्ही त्यांना सर्वांना हा ज्ञान पसरतो. सर्व लोकांना कसं माहिती होईल की परमहंस नित्यानंद स्वामीजी आहेत, जे आज सर्वांना ज्ञान देण्यासाठी उतरून आलेले आहेत या धर्तीवर. आणि ते कशा प्रकारे काय
करतात आपल्याला फक्त त्या स्थितीत सदाशिवाच्या स्थितीत घेऊन जायला. मग त्याच्यासाठीच हे असतं योगा. आधी आपला शरीर तयार करायला, योगा म्हणजे शरीर तयार करायला. मग पूजा वगैरे करून आपण मन तयार करतो. हा सदाशिवांचा पूजा करतानाच आपल्याला असं वाटे की आपण स्वतः सदाशिव आहे. आपल्याला फक्त तीच सदाशिवांची ती स्थिती ते आपल्याला पोचायला पाहिजे. सदाशिवांचं ते आपण इंग्लिशमध्ये म्हणतो स्टेट अँड स्पेस ऑफ सदाशिवा, द कॉन्शियसनेस ऑफ सदाशिवा. ह्या त्यांचं जे शुद्धीकरण आहे, त्यांचे जे स्थिती आहेत, ते जी जागा आहेत तिकडे आपल्याला पोचायचं आहे. आणि ते शक्य आहे जेव्हा आपण सकाळी हे गुरुपाद